नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. माघ पौर्णिमा हा दिवस खरोखर खूपच महत्त्वाचा मानला जातो आणि यंदा ही माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारी 2026 रोजी येत आहे. त्यामुळे या दिवशी पौर्णिमेचा कालावधी नेमका कधी आहे, या निमित्ताने कोणती सेवा करायची आहे आणि हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या कसा साजरा करायचा आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर पहा, 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:53 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 2 फेब्रुवारी रोजी रात्री 3:39 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर रविवारचा पूर्ण दिवस हा पौर्णिमेचा असणार आहे. त्यामुळे रविवारचा दिवस आपण खूप पवित्र आणि सेवेसाठी उपयोगात आणू शकतो. माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं आणि दान करणं याला खूप महत्त्व दिलं जातं. कारण हा दिवस केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा खूप प्रभावी मानला जातो. हा दिवस आपल्या कुलदेवतेच्या सेवेसाठी आणि आपल्या पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या कृपेसाठी फार महत्त्वाचा असतो. आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण कलांनी युक्त असतो, म्हणजे त्याची शक्ती संपूर्ण स्वरूपात असते असं मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनापासून सेवा केली तर आयुष्यातल्या आर्थिक अडचणी, अडथळे आणि अस्थिरता हळूहळू कमी होण्यास मदत होते. म्हणूनच हा दिवस धन, स्थैर्य आणि समाधान यासाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. आता सर्वात आधी एक महत्त्वाचा प्रश्न असतो की पौर्णिमेचं सत्यनारायण कधी करायचं. तर कारण पौर्णिमा ही पहाटे लागणार आहे, म्हणून रविवारचा पूर्ण दिवस पौर्णिमेचा असल्यामुळे सत्यनारायणची पूजा आपल्याला रविवारीच करायची आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नका. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. आणि जर प्रत्यक्ष नदीवरती जाणं शक्य नसेल तर घरी स्नान करून मनोभावे दान केलं तरी त्याचं पुण्य मिळतं असं मानलं जातं. या दिवशी चंद्र पूर्ण स्वरूपात असल्यामुळे जेव्हा आपण परमेश्वराची आराधना करतो, आपल्या कुलदेवतेंची सेवा करतो, आपल्या गुरूंचं स्मरण करतो आणि श्रद्धेने नामस्मरण करतो, तेव्हा त्या सेवेचा प्रभाव अधिक वाढतो. आणि विशेष म्हणजे या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे आणि रविवारी येणारं पुष्य नक्षत्र म्हणजे रवी पुष्य नक्षत्र, जो खूपच शुभ आणि प्रभावी योग मानला जातो. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानलं जातं आणि अशा दिवशी जर आपण योग्य वेळ साधून सेवा केली, प्रार्थना केली आणि मनापासून देवाचं स्मरण केलं तर त्या सेवेचं फळ हे लवकर मिळतं असं सांगितलं जातं. म्हणून या माघ पौर्णिमेचा आणि रवी पुष्य नक्षत्राचा लाभ घेऊन आज मी पुढे सांगणार असलेल्या सेवा शक्य तितक्या नक्की करण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यावर आज माघ पौर्णिमा आहे हे मनात ठेवून दिवसाची सुरुवात करायची, कारण माघ पौर्णिमेला स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना फार महत्त्व असतं. त्यामुळे सकाळी उठून स्वच्छ होऊन आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल घालून स्नान केलं तर फार उत्तम. आणि गंगाजल नसेल तर फक्त चिमूटभर हळद पाण्यात टाकून आंघोळ केली तरी चालते. कारण या दिवशी शरीर जितकं पवित्र ठेवतो तितकंच मनही शांत आणि सकारात्मक होतं. आंघोळ झाल्यानंतर आपलं घर स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजाला नीट स्वच्छ करायचं आहे, कारण माघ पौर्णिमेला सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असं मानलं जातं. आणि आपण थोडीशी तयारी केली तर त्या ऊर्जेला योग्य स्थान मिळतं. यानंतर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असू शकते, पण बहुतांश ठिकाणी माता रेणुका किंवा आपल्या कुलदेवीची सेवा ही पौर्णिमेला विशेष मानली जाते. आणि पौर्णिमेच्या दिवशी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण केलं जातं, कारण हा ग्रंथ कुलदेवीच्या सेवेसाठी अतिशय प्रभावी मानला जातो. दररोज कुलदेवीची सेवा करणं सगळ्यांना शक्य होतच असं नाही, पण दर पौर्णिमेला तरी श्री दुर्गा सप्तशतीचं पारायण नक्की करायचं. आणि हे पारायण तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, पण शक्यतो एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं असतं. आणि जे रोज नित्य सेवेप्रमाणे 2-2 अध्याय वाचतात तरी सुद्धा हरकत नाही. पण पौर्णिमा हा दिवस खास असल्यामुळे त्या दिवशी संपूर्ण पारायण केलं तर त्याचं फळ हे जास्त मिळतं असं मानलं जातं. आता काही कारणांमुळे ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथाचं संपूर्ण पारायण करणं शक्य होत नसेल त्यांच्यासाठी ही उपाय आहे.
अशा वेळी माघ पौर्णिमेच्या दिवशी श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं, कारण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केल्यावर दुर्गा सप्तशती पारायणाचं पूर्ण फळ मिळतं असं शास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे कमीत कमी एकदा तरी सिद्ध कुंजिका स्तोत्र हे नक्की वाचायचं आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीचा जो मंत्र तुम्हाला माहिती आहे तो मनापासून जपायचा आणि ज्यांना कुलदेवीचा कुठलाही मंत्र माहिती नसेल त्यांनी नवार्ण मंत्राचा जप करायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा श्रद्धेने जप केला तरी सुद्धा कुलदेवीची सेवा पूर्ण होते. आणि अशा पद्धतीने माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान, स्वच्छता आणि कुलदेवीची सेवा केली तर मनाला समाधान मिळतं आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. आता पुष्य नक्षत्र म्हटलं की त्याला नक्षत्रांचा राजा असं म्हटलं जातं आणि आजकाल आपण सगळेच बघतो की सोन्याचा भाव इतका वाढला की सर्वसामान्य माणूस सोनं घ्यायला घाबरतो. काही जण तर असंही म्हणतात की एवढं सोनं नकोच बाबा, किंवा एक गुंजभर सोनं घेणंही शक्य होत नाही. आणि हे पूर्णपणे समजण्यासारखं आहे, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. पण जर तुमची परिस्थिती परवडणारी असेल, तर तुमची इच्छा असेल आणि थोडंसं बजेट तुम्हाला जमत असेल तर माघ पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्र हा योग साधून सोनं खरेदी करणं नक्कीच शुभ मानलं जातं. आणि सोनं नसेल तरी तांब किंवा चांदी खरेदी केली तरी सुद्धा चालेल, कारण आजच्या काळात पाहिलं तर तांब सुद्धा तितकंच महत्वाचं आणि उपयोगी मानलं जातं. जर तुम्हाला तांब्याची एखादी छोटी वस्तू घ्यायची असेल, जसं की तांब्याचं भांडं, कलश किंवा दिवा, तर पुष्य नक्षत्राचं औचित्य साधून तुम्ही हे खरेदी करणं नक्कीच चांगलं मानलं जातं. आणि ज्यांना गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल किंवा कुठलीही महत्वाची वस्तू घ्यायची असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त म्हणून पुष्य नक्षत्राला खूप महत्त्व दिलं जातं. तरी सुद्धा मला असं वाटतं की सगळ्यांपेक्षा सेवेला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, कारण खरेदी प्रत्येकालाच करता येईल असं नाही, पण सेवा मात्र प्रत्येकाला करता येते. ज्याच्याकडे सामर्थ्य आहे तो खरेदी करेल आणि ज्याच्याकडे नाही तो मनापासून सेवा करेल, आणि दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण पुष्य नक्षत्राला गुरूंची सेवा करतो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करतो, त्याचप्रमाणे माघ पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्र एकत्र आल्यामुळे हा खूप दुर्मिळ आणि प्रभावी योग तयार झालेला आहे. आणि या दिवशी विशेषतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेला खूप महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी कुंकुमार्चनची सेवा केली जाते आणि तुम्हीही नक्कीच ही सेवा करू शकता. कारण पौर्णिमा असल्यामुळे जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल, कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल, माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यावरती मनापासून कुंकुमार्चन करा. कुंकुमार्चन करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र तुम्ही जप करू शकता किंवा फक्त नामस्मरण करत करत तुम्ही कुंकुम अर्पण केलं तरीही चालतं. आणि जर शक्य असेल तर अतिशय प्रभावी आणि सुंदर असलेलं श्री सुक्तम म्हणत कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा त्याचा आणखीन चांगला परिणाम मिळतो. आणखी एक गोष्ट खास सांगते, माघ पौर्णिमेला तरी कुंकुमार्चन नक्कीच कारण ही खूप प्रभावी सेवा आहे. आणि अनेक जण विचारतात की सेवा झाल्यावर कुंकुम कधी काढायचं, तेच कुंकुम पुन्हा वापरायचं का? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. सेवा झाली की ते कुंकुम तुम्हाला बाजूला काढायचं आहे आणि ते आपल्या कपाळी लावायचं आहे, कारण ही सेवा आपण स्वतःसाठी केलेली आहे. ते कुंकुम आपल्या कपाळी लावणं हे खूप महत्वाचं आहे. ते इतरांना वाटत बसायचं नाही, कारण त्या सेवेचं फळ हे आपण स्वतः घेतो. आता दुसरी एक खूप महत्वाची सेवा सांगते, कारण बहुतेक प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती नक्कीच असते. आणि जर असेल तर माघ पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्राच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक नक्की करा. तो अभिषेक तुम्ही दुधाने केला तरीही चालेल किंवा साध्या पाण्याने केला तरीही चालेल किंवा पंचामृताने केला तरीही चालेल. आणि हे सगळं तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळी देवपूजेच्या वेळेस केलं तरी सुद्धा पुरेसं आहे, कारण हा पुष्य नक्षत्र रविवारी सकाळी 9:44 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी 7:45 वाजता संपणार आहे. त्यामुळे ज्यांना खरेदी करायची आहे त्यांनी रविवारी दिवसभरात कधीही खरेदी केली तरीही चालते. याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते, म्हणून आवर्जून सांगते. आता लक्ष्मी मातेचा अभिषेक झाल्यानंतर त्याच श्रद्धेने भगवान विष्णूंच्या फोटोवर किंवा मूर्तीवर सुद्धा अभिषेक करा. माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करा आणि भगवान विष्णूंना पिवळं फूल अर्पण करा, कारण लाल रंग लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे आणि पिवळा रंग हा भगवान विष्णूंची कृपा दर्शवतो असं मानलं जातं. त्यानंतर आता ही जी सेवा आपल्याला करायची आहे ती अतिशय सुंदर आणि प्रभावी आहे. तुमच्याकडे कमळगठ्ठ्याची माळ असेल तर फारच उत्तम. ती माळ 108 मण्यांची असली तरीही चालेल किंवा 27 मण्यांची असली तरीही चालेल किंवा अगदी 51 मण्यांची असली तरीही चालेल. आणि समजा माळ नसेल तरी काही अडचण नाही, कारण आपल्या बोटांवरती सुद्धा मोजून ही सेवा करता येते.
महत्व मन आणि श्रद्धेला आहे, साधनाला नाही. कमळगठ्ठावरच्या मानांवरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा केली जाते आणि या सेवेची सुरुवात करायची असेल तर व्यंकटेश स्तोत्रापासून करा, कारण व्यंकटेश स्तोत्र हे इतकं सुंदर आहे की त्याचं वर्णन शब्दात करणं कमी पडेल. आणि त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र सुद्धा इतकं प्रभावी आहे की तुम्ही रोज ऐकलं तरी तुमचं मन तृप्त होत नाही. आता विष्णू सहस्त्रनामाबद्दल सांगायचं झालं तर ते तुम्ही युट्यूबवरती लावून श्रवण करू शकता. घरातली कामं करत असताना सुद्धा ते चालू ठेवा, पण लक्ष मात्र याच्याकडे असू द्या, कारण रोज रोज ऐकलं की न कळत ते आपल्याला पाठ होऊ लागतं आणि त्याचा संस्कार आपल्या मनावरती खोल होतो. संध्याकाळच्या वेळेला देवासमोर शांत बसून एक वेळेला तरी व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर फारच उत्तम, आणि जर शक्य असेल तर 16 वेळेला म्हटलं तर सोन्याहून पिवळं. पण जर ते शक्य नसेल तर किमान एक वेळेला तरी फलश्रुती सहित तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे जरूर म्हणायचं आहे, कारण कमी वेळात जास्त परिणाम देणारी ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. तर अशा प्रकारे माघ पौर्णिमा, पुष्य नक्षत्र, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा मनापासून केली तर घरात शांतता, समाधान, आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढते. आणि ही सेवा करताना मोठेपणा नाही तर श्रद्धा आणि सातत्य महत्वाचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. याच्याबरोबर आणखी एक खूप महत्वाची सेवा येते, ती म्हणजे श्री सूक्तम. आता श्री सूक्तम एक वेळेला म्हटलं तरी चालतं, 16 वेळेला म्हटलं तरीही चालतं, किंवा जसं तुम्हाला जमेल तसं म्हणा, कारण इथं संख्यापेक्षा भावना आणि सातत्य हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचा जप करू शकता. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा किंवा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः याचा जप केला तर फारच उत्तम परिणाम मिळतो. आता नवर्ण मंत्राबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही आधीच एक माळ नवर्ण मंत्राचा जप करत असाल तर पुन्हा करण्याची गरज नाही, पण ज्यांनी अजून केला नसेल त्यांच्यासाठी सांगते की ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र श्रद्धेने जपला तरी चालतो. आणि त्याच्याबरोबर एक माळ आपल्या गुरूंचा नामजप म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी असा मनापासून जप नक्की करा. आता खूप जण कमेंट्स मध्ये विचारतात की ताई आमचा उद्योग चालत नाही, दुकानात ग्राहक येत नाही, त्याचबरोबर बुटीक चालत नाही, आर्थिक अडचणी खूप आहे, तर काय सेवा करावी? तर त्यांच्यासाठी हीच ती सेवा आहे जी तुम्ही दररोज नित्यनियमानं करू शकता. कारण ज्या घरात दर महिन्याला सत्यनारायणची पूजा होते त्या घरात कधीच कशाची कमतरता भासत नाही. आणि इथे एक गोष्ट स्पष्ट सांगते की सत्यनारायण केल्याने तुम्ही लगेच करोडपती व्हाल असं अजिबात नाही, कारण प्रत्येकाच्या नशिबात जे लिहिलं आहे तेच त्याला मिळणार आहे. पण जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंचे सेवा करता तेव्हा आयुष्यातील अडथळे कमी होतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना वाटतं लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा, पण तसं नाही. लक्ष्मीचे अनेक प्रकार आहेत, जसं की संतान लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, ऐश्वर्या लक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाधान आणि शांती. कारण फक्त पैसा असून जर मन शांत नसेल तर त्याला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे 8ही लक्ष्मींची कृपा आपल्यावर व्हावी त्यासाठी माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या सेवा करणं फार गरजेचं आहे. आणि भगवान विष्णूंची सेवा व सत्यनारायण ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात या सेवा नियमानं आणि सातत्याने केल्या जातात त्या घरात आर्थिक अडचणी फारशा टिकून राहत नाहीत. आणि ही सेवा तुम्ही घरातच नाही तर दुकानात, ऑफिसमध्ये, अगदी छोट्या स्टॉलवर सुद्धा करू शकता. कारण सेवा कुठे करता यापेक्षा ती किती श्रद्धेने करता याला जास्त महत्व आहे. आता कारण माघ पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्र एकत्र आलेलं आहे म्हणून हा दिवस फारच विशेष आहे. आणि या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा सुद्धा करायची असते, कारण चंद्र म्हणजे आपलं मन आणि ज्याच्या राशीचा स्वामी चंद्र असतो ते लोक खूप चंचल असतात असं म्हटलं जातं. आज इकडे तर उद्या तिकडे मन सतत अस्थिर असतं आणि त्यामुळे चंद्राची कृपा आपल्यावर व्हावी आणि मन स्थिर व्हावं यासाठी पौर्णिमेला चंद्रपूजन हे केलं जातं. पौर्णिमेच्या रात्री चंद्र खूप तेजस्वी असतो आणि त्या चंद्राकडे थोडा वेळ शांतपणे बघा, मन निवांत होतं. त्याची मनोभावे पूजा करा आणि चंद्राचा जो कुठलाही मंत्र तुम्हाला माहिती असेल तो मंत्र जप करा, कारण या पद्धतीने चंद्राची कृपा मिळते, मन शांत होतं आणि आयुष्यामध्ये संतुलन निर्माण होतं. म्हणून माघ पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्राच्या दिवशी ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी काही फार मोठं किंवा अवघड करण्याची गरज नाही. तुमच्याकडे जर काहीच नसेल तर फक्त दूध आणि साखरेचा साधा नैवेद्य सुद्धा मनापासून अर्पण केला तरी माता लक्ष्मी प्रसन्न होते.
आणि जर तुम्हाला थोडंसं वेगळं आणि विशेष करावंसं वाटत असेल तर तुम्ही खीर नक्की करू शकता. आता खीर कुठली करायची याबाबत काही कुठलंही बंधन नाही. मखाण्याची खीर असो, शेवयाची असो, तांदळाची असो, जी दुधाची खीर तुम्हाला जमत असेल ती करा. पण शक्य असेल तर मखाण्याची खीर किंवा थेट मखाणे देवीला अर्पण करा. कारण मखाणे माता लक्ष्मीला विशेष प्रिय मानले जातात आणि घरात मखाणे नसतील तर काळजी करू नका. फक्त दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा पुरेसा आहे. कारण भावना महत्वाची आहे, पदार्थ नाही. समजा खीर करणं काही कारणाने शक्य नसेल तर डायरेक्टली मखाने सुद्धा देवीला तुम्ही अर्पण करू शकता आणि नंतर तोच तुम्ही प्रसाद श्रद्धेने ग्रहण करा. तर अशा साध्या पद्धतीने तुम्ही माघ पौर्णिमा अतिशय सुंदर आणि भक्तिभावाने साजरी करू शकता. हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे आणि त्यातच पुष्य नक्षत्र असल्यामुळे या दिवशी सुवर्ण योग तयार झालेला आहे. त्यामुळे या सुवर्ण योगाचं औचित्य साधून प्रत्येकाने शक्य तितकी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. कारण अशा दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा मोठं फळ देते असं मानलं जातं. तर आजसाठी एवढीच सेवा माता लक्ष्मीच्या चरणी आणि भगवान विष्णूंच्या आणि स्वामींच्या चरणी मी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.